अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. सद्गुरु माहेर या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वामीदास आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. सर्वप्रथम ज्या ज्या साधकांनी लोकांनी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांचं सगळ्यांचं पण मी मनपूर्वक त्यांचे आभार मानतो. आता आजचा विषय मागच्याच भागामध्ये मी वर्णन केल्याप्रमाणे गुरुचरित्रातील गुरुभक्ती हा विषय निवडलेला आहे. त्याचबरोबर गुरुपौर्णिमेचा उत्सव देखील जवळ येत चाललेला आहे. सो अशा प्रसंगामध्ये याच्या मागची भावना काय असायला पाहिजे इथून आपण सुरुवात करूया. तर श्री गुरूंचे सतत स्मरण व्हावे, त्यांच्या चरणी आपले भाव कायम विनम्र असावेत, गुरुचरणी आपली संपूर्ण शरणागती असावी आणि एकंदरीत आपला भाव शुद्ध होऊन सद्गुरू भेटीच्या दृष्टीने आपली प्रगती व्हावी यासाठी म्हणून गुरुपौर्णिमेचा उत्सव आपण साजरा करत असतो. या निमित्ताने आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. गुरुचरित्रातील गुरुभक्ती म्हटलं तर गुरुचरित्रच इतके महान, इतका प्रचंड विषय आहे की त्याच्यामध्ये गुरुभक्ती हे ओघाने आलेलंच आहे. त्यामुळे मुद्दा असा आहे की केवळ एका भागामध्ये गुरुचरित्रातील गुरुभक्ती पूर्ण होणं हे शक्य नाही. तर ह्याच्यासाठी विविध भाग करण्याचा माझा मानस आहे. माझ्या अल्प स्वल्प बुद्धीतून आणि माझ्या स्वल्प आकलन शक्तीमधून जे जे काही मला उमगेल ते मी आपल्यासमोर मांडण्याचा छोटासा प्रयत्न करीन. माझी विनंती आहे आपण मला सांभाळून घ्यावं. तर गुरुचरित्र म्हणजे काय? तर गुरुचरित्र हा श्री गुरु महात्म्याचं वर्णन करणारा अत्यंत ओवीबद्ध, रसाळ आणि प्रासादिक ग्रंथ आहे, ज्याला दत्त संप्रदायामध्ये पंचम वेद म्हणून मान्यता प्राप्त झालेली आहे. सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी त्यांचं जीवन कसं व्यतीत करावं इथपासून ते त्यांच्यावरती गुरुकृपा कशी होईल, कशी होते, या सर्वांचा उलगडा, त्यांनी कोणते कार्य करावं, कोणते स्तोत्र म्हणावे किंवा बाकीच्या साऱ्या अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. तर गुरुचरित्र हा ग्रंथ कोणी लिहिला? पहा, गुरुचरित्र हा ग्रंथाचं जे लिखाण आहे ते साधारणपणे श्रीमंत नरसिंह सरस्वती म्हणजे दत्तात्रयांचे जे दुसरे अवतार समजले जातात. पहिले अवतार श्रीपाद श्रीवल्लभ, दुसरे अवतार श्रीमंत नरसिंह सरस्वती महाराज. तर या महाराजांच्या निजानंदी गमनानंतर म्हणजे ते कर्दळी वनामध्ये गेले, त्यांचा निजानंदी गमनानंतर साधारणपणे 100 वर्षांनी अंदाजे गुरुचरित्राचं लिखाण झालं असं समजलं जातं. हे लिखाण कोणी केलं? तर साखरे आडनावाचे आपस्तंभ शाखेचे एक ब्राह्मण, त्यांचं नाव आहे सरस्वती गंगाधर, त्यांनी हे लिखाण केलं असा याच्यामध्ये उल्लेख आहे. आता यांना जे प्रासादिक लिखाण प्राप्त झालं त्याच्याबद्दल ते स्वतः काय लिहितात, म्हणजे ग्रंथकाराची स्वतःची भावना काय, हे कुठेतरी आपण जाणून घेणं आवश्यक आहे. तर पहिल्या अध्यायामध्ये ओवी क्रमांक 54 मध्ये ते असं म्हणतात, त्रैमूर्तीचा अवतार झाला नृसिंह सरस्वती नर, कवण जाणे याचा पार, चरित्र कवणा न वर्णवे. इतकं अथांग चरित्र आहे महाराजांचं की त्याचं वर्णन करणं आपल्याला शक्य नाही. चरित्र ऐसे श्री गुरूंचे, वर्णू न शके मी वाचे, आज्ञापन असे श्री गुरूंचे, म्हणून वाचे बोलत असे. ते असं म्हणतायत की हे संपूर्ण चरित्र हे त्यांच्या आज्ञेवरून लिहून झालेलं आहे, किंबहुना गुरु महाराजांनीच हे संपूर्ण गुरुचरित्र लिहून घेतलेलं आहे, अशी शुद्ध भावना त्यांची आहे. आता पहा, गुरुचरित्राचं वाचन कुठे कुठे होतं, कसं कसं होतं? तर सर्वत्र होतं. यासाठी काही ठराविक काळ वेळ आहे का? तर नाही. अखंड वर्षभर याचं वाचन कुठे ना कुठेतरी चालू असतं. रोज 10, 15, 20 ओव्या वाचणारे, काही अध्याय वाचणारे अशी सुद्धा लोक या जगामध्ये आहेत. पण गुरुपौर्णिमा, दत्त जयंती अशा काही महान पर्वाच्या अलीकडे गुरुचरित्राचं वाचन करण्याचा एक प्रघात आहे. कोणाची कशी भक्ती असेल, श्रद्धा असेल मला माहित नाही, पण माझं वैयक्तिक मत आपण जर विचारलं तर एक असं आहे की गुरुचरित्र हा भक्तिभावाने स्त्रवणारा एक अत्यंत शुद्ध, सत्य असा जिवंत झरा आहे. जिवंत झरा एवढ्यासाठी आहे की त्याला एक स्वतंत्र जिवंत अस्तित्व आहे. जे जे गुरुचरित्र वाचतात त्यांना हे निश्चित पटेल की याला वय, वेळ, काळ याचं काहीही बंधन नाही. ज्याप्रमाणे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली, त्याला काळाचं बंधन नाही, ती कालातीत आहे. अनंत काळासाठी ज्ञानेश्वरी असेल, त्याचप्रमाणे अनंत काळासाठी श्री गुरुचरित्र देखील असेल. ते जिवंत आहे, चिरंजीव आहे.
आता बरेचदा असं होतं की लोक प्रश्न विचारतात, गुरुचरित्राचं पारायण कसं करावं, रोज किती अध्याय वाचावेत, त्यासाठी कोणते नियम पाळावेत वगैरे वगैरे. याबद्दल माझं स्पष्ट मत असं आहे की ग्रंथकारांनी जे 53व्या अध्यायामध्ये म्हणजे अवतरणिकेमध्ये लिहिलेलं आहे त्याप्रमाणे गुरुचरित्राचं वाचन करावं. बाकी तुम्ही जे गुरुचरित्राची पुस्तक आणाल, ग्रंथ आणाल, त्याच्यामध्ये सुरुवातीला बहुतेकदा हे नियम दिलेले असतात, त्यामुळे त्याच्यात आपण पडण्याचं कारण नाही. आता मुद्दा काय येतो की गुरुचरित्र का वाचावं, असं खूप लोक मला म्हणतात, किंवा गुरुचरित्र वाचनाने काय होईल बुवा, असं बरेच जणांचा प्रश्न असतो. तर ह्याच्यासाठी म्हणून आपण गुरुचरित्रामध्ये काय फलश्रुती दिलेली आहे याच्याकडे थोडासा आपला कटाक्ष टाकणे आवश्यक आहे. सुरुवातीच्या अध्यायामध्येच ग्रंथकाराने साधारणपणे 56-57व्या ओवीमध्ये असं नमूद केलं आहे की ज्यास पुत्र पौत्री असे चाड, त्यासी कथा हे असे गोड, लक्ष्मी वसे अखंड तया भुवनी. काही काही शब्दांवरती मी जोर देतोय, आपण लक्षपूर्वक ऐका. तया भुवनी घरी, ऐशी कथा जयाचे घरी, ऐशी कथा जयाचे घरी, वाचिती नित्य प्रेम भरी, श्रेयायुक्त अखंड निरंतरी, नांदती पुत्र कलत्र युक्त, रोग नाही तया भुवनी. बघा, रोग नाही तया भुवनी, सदा संतुष्ट गुरुकृपे करुनी, निस्संदेह सातादिनी, ऐकता बंधन तुटे जाणा. आता ही फलश्रुती सुरुवातीलाच दिली आहे, पण ह्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं काय, ग्रंथकार स्वतः काय सांगतात की ऐशी कथा जयाचे घरी, वाचिती नित्य प्रेम भरी. हे फार महत्वाचं, खूप लोक हे लक्षात घेत नाहीत. माझं अजिबात असं म्हणणं नाही की आपण दत्त मंदिरामध्ये किंवा चांगल्या प्रासादिक मोठमोठ्या ठिकाणी जाऊन गुरुचरित्राचं वाचन करू नये, पण ग्रंथकारांनी स्वतः ही अपेक्षा इथे घालून दिलेली आहे की तुम्ही तुमच्या घरामध्ये गुरुचरित्राचं वाचन करणं आवश्यक आहे. जर वर्षभर आपण विविध ठिकाणी जाऊन करत असाल तर माझी विनंती आपल्याला की आपल्याला फलश्रुतीप्रमाणे जर लाभ व्हायचे असतील किंवा तशी आपली काही अपेक्षा असेल, संकल्प असेल, तर मात्र आपण घरामध्ये कृपा करून एकदा याचं वाचन जरूर करावं. आता गुरुचरित्र वाचनाची पद्धत काय असायला पाहिजे बघा. गुरुचरित्र वाचताना सुद्धा त्यांनी काय सांगितलंय की अशी कथा वाचती जयाचे घरी, वाचणं हे आवश्यक आहे. पण गुरुचरित्राचं वाचन कसं पाहिजे, तर ते सावकाश आणि निदान आपल्या कानाला तरी ऐकायला येईल. मी पुन्हा एकदा सांगतो, सावकाश आणि निदान आपल्या कानाला ऐकायला येईल असं करणं हे जास्त संयुक्तिक आहे, किंबहुना तशी ग्रंथकाराची अपेक्षा आहे. फार मोठ्या आवाजामध्ये अख्ख्या जगाला ऐकवायची अजिबात आवश्यकता नाही. आता काय असेल होय, असं का म्हणतात की ऐकता वाचता हे शब्द का आलेले असतील, याच्यावरती थोडासा जर आपण अभ्यास केला तर तुमच्या असं लक्षात येईल की ऐकायचं इंद्रिय कान, आपली पंचेंद्रिय आहेत त्यापैकी ऐकायचं इंद्रिय कान. व तुम्ही जर मनामध्ये वाचन करत असाल तर काय होतं, तर असं होतं की कान तुमचे उघडे असतात. तुम्ही एक वेळ परमेश्वरासमोर गेल्यानंतर आपण काय करतो, खूप मोठ्या लाईनीत उभा राहतो, परमेश्वरासमोर जातो आणि आपले डोळे मिटून घेतो आणि परमेश्वराला आत पाहण्याचा प्रयत्न करतो. डोळे जरी आपण मिटले तरी देखील आपले कान हे उघडे असतात. मग आता काय होतं की आपण वाचन करत असताना डोळे आपल्याला त्या ओवीवरती ठेवावे लागतात, म्हणजे आपण ओवीवरती वाचत वाचत पुढे पुढे जातो. हे तुम्ही मनात करत असाल तर, मनात करत असाल तर तुम्ही डोळे त्याच्यावरती ठेवता, अदरवाईज ठेवता. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही बोट त्या ओवीवरती असं फिरवत असता बरेच जण, आणि मग काय होतं, एक प्रकारे तुमची त्वचा म्हणजे संवेदना, त्वचेतनं येणारी संवेदना ही त्या ग्रंथावरून तुमची फिरत असते. म्हणजे बघा, श्वास तुमचा चालू आहे, तुमचे डोळे ग्रंथाकडे आहेत, तुमची जीभ वाचती आहे, म्हणजे तुमचे इंद्रिय कव्हर झाले, पण राहिलं फक्त कान. आता जर कान तुमचे जर बाहेर उघडे असतील आणि ते कान जर बाहेरच्या सगळ्या गोष्टीचं संकलन तुमच्याकडे करत असतील तर तुमचं लक्ष गुरुचरित्र वाचनाकडे लागणार नाही कदाचित, आणि जरी लागलं तरी देखील तुमचं हवं तसं वाचन होणार नाही. म्हणून ग्रंथकाराची अपेक्षा काय की तुम्ही हळू आवाजात का होईना, जो आवाज तुमच्या तोंडाचा आवाज
वाचतानाचा तुमच्या कानापर्यंत पोहोचेल एवढ्या आवाजामध्ये गुरुचरित्राचं वाचन करणं अत्यंत आवश्यक आहे. एक म्हणजे प्रेम भरे, हे जर वाचलं तुम्ही तर ऐकता बंधन तुटे जाणं. म्हणजे हे तुम्ही कसं वाचायचंय, घाईघाईमध्ये वाचायचं नाहीये. हे तुम्ही अत्यंत प्रेमाने, कौतुकाने आणि मन लावून तुमचं लक्ष विचलित न होता हे तुम्ही वाचायचं आहे. मग मन शुद्ध ठेवून सांगितलेल्या पद्धतीने सप्ताह अनुष्ठान केल्यावर काय लाभ होतो याचा उल्लेख 95व्या ओवीमध्ये अवतरणिकेमध्ये असं लिहिलंय की ऐसे सप्ताह अनुष्ठान करिता होय श्री गुरुदर्शन भूतप्रेतादी बाधा निरसन होऊनी सौख्य होत असे. असे 7 दिवस जर तुम्ही वाचलं तर सर्व प्रकारच्या बाधांचं निरसन होऊन तुम्हाला सौख्य होईल. आपण काय करतो, आपण वाचायचं म्हणून वाचतो, आपण उरकायचं म्हणून उरकतो. आपल्याला वाचताना कंटाळा येतो, बसवत नाही, पाय दुखतात म्हणून आपण वाचत राहतो. सुरू केलंय मग 4 चौघांमध्ये आपण बसलोय, मग असं मध्येच कसं संपवायचं म्हणून आपण वाचत राहतो. पण ह्यामध्ये पहिल्या अध्यायातील गुरुभक्ती ह्या विषयामध्ये जर आपण पाहिलं तर तुम्हाला पहिल्या अध्यायामध्येच नामधारक भेटतो. या नामधारकाच्या जर मनस्थितीमध्ये तुम्ही शिरलात आणि नामधारक ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी ऐकतो, हे सगळं ग्रंथ ऐकतो, गुरुचरित्र ऐकतो आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय होतं याचा जर तुम्ही साकल्याने आणि शांतपणे विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की हा नामधारक हा गुरु भेटीसाठी तळमळत होता. खरोखर आपण गुरुचरित्र वाचण्यापूर्वी अशी तळमळ आपल्यामध्ये जागृत होते का हो? हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. का आपण ते करायचं, जगाला दाखवायचं म्हणून करायचं किंवा अजून काही कारण असेल, संकल्प काहीतरी मिळवायचा आहे म्हणून करायचं. गुरु भेटीची तळमळ आपल्यामध्ये उत्पन्न झाली पाहिजे, ती पराकोटीची तळमळ उत्पन्न झाली पाहिजे जशी नामधारकाच्या मनामध्ये उत्पन्न झालेली होती. आणि मग नामधारकाला सिद्ध मुनी भेटतात. सिद्ध मुनी हे श्रीमंत नरसिंह सरस्वती यांच्या 7 महत्वाच्या शिष्यांपैकी एक. आणि मग काय होतं की हा जो नामधारक आहे तो कसा निघालाय त्याचंही वर्णन गुरुचरित्रामध्ये सुरुवातीला आलेलं आहे. अति निर्वाण अंतःकरणी, काय म्हणले, अति निर्वाण, निर्वाण नुसतं नव्हे, अति निर्वाण अंतःकरणी लय लावूनी गुरुचरणी. म्हणजे तो चालतोय, निर्वाण मन स्थिती त्याची झालेली आहे, पण लक्ष त्याचं कुठं आहे तर गुरुचरणाकडे त्याचं संपूर्ण लक्ष आहे. जातो शिष्य शिरोमणी विसरोनिया क्षुधातृषा. खरंच आपली अशी अवस्था होते का हो की आपण अंतःकरणामध्ये केवळ गुरुचं स्मरण करतोय, लय लागलेली आपली श्री गुरुचरणांवरती आणि आपण क्षुधा तृषा म्हणजे तहान भूक आपण विसरलेलो आहे. अशी आपली अवस्था होत नाही, त्यामुळे आपल्याला त्याची फलप्राप्ती होत नाही. पुढे असं लिहिलंय की निर्धार करोनी मानसी. निर्धार, अतिशय दृढ निश्चय आपल्या मनामध्ये असला पाहिजे. निर्धार करोनी मानसी म्हणे पाहिन श्री गुरुसी अथवा सांडीन देहासी जड स्वरूपे कायकाज. अथवा सांडीन देहाशी म्हणजे एक तर मी गुरुला भेटेन, नाहीतर माझे प्राण गेले तरी बेहत्तर, मग मी इकडे तिकडे कुठे पाहणार नाही. प्राण गेले तरी त्याची तमा मी बाळगणार नाही. अशा पद्धतीने अशी ज्या वेळेला त्याची अवस्था होते त्यावेळेला अत्यंत निर्वाण अवस्थेमध्ये तो जेव्हा चालतो तेव्हा नृसिंह सरस्वती महाराजांचे परमशिष्य सिद्धमुनी हे नामधारकाचा भाव ओळखून त्याला भेट देतात. आता असे भाव जर आपले झाले नाही तर आपण गुरु भेटीची अपेक्षा का बरं बाळगायची, बरोबर ना. आता होतं काय की हे सगळं होतं, त्याच्यानंतर मग सिद्धमुनी भेटतात, ते ग्रंथ दाखवतात, संपूर्ण ग्रंथ त्याला सांगतात आणि मग हे सगळं ऐकल्यानंतर 53व्या अध्यायामध्ये असं लिहिलेलं आहे की संपूर्ण गुरुचरित्र ऐकलं, निजानंदी गमन झालं महाराजांचं. त्याच्यानंतर याची अवस्था कशी झाली या नामधारकाची तर विवरण भासे लोकात नेत्री वाहती प्रेमधारा. विवरण भासे लोकात म्हणजे जगात आहे की नाही हे कळत नाही अशी त्याची अवस्था झालेली आणि त्याच्या डोळ्यातनं घळाघळा प्रेमधारा वाहत आहेत. असं त्याच्या उत्कट अवस्थेचे वर्णन 53व्या अध्यायामध्ये केलेले आहे. समाधी सुखे न बोले देह अणुमात्र न हाले सात्विक अष्टभाव उदेले नामधारक शिष्याचे. जे सिद्धांनी नामधारकाला सांगितलं तेच सरस्वती गंगाधरांनी आपल्याला सांगितलं. पण हे सगळं वाचून म्हणा किंवा ऐकून आपल्या मनामध्ये किती वेळा असे भाव निर्माण होतात. आपल्या मनामध्ये असे भाव जर होत नसतील तर आपल्याला त्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. आणि
मगच आपण समर्पणयुक्त हे जर वाचलं तर आपल्याला फलश्रुतीप्रमाणे सर्व गोष्टी प्राप्त होतील. तुम्ही पहा 43 आणि 43व्या अध्यायामध्ये सायनदेवाची कथा येते आणि त्याच्यामध्ये काशीचं वर्णन गुरु महाराज, म्हणजे पहा काय भाग्य असेल सायनदेवाचं की स्वतःच्या मुखातून महाराज त्वष्टा ब्रह्मापुत्र आणि त्या कथेतील सिद्धमुनी यांच्यातील जो संवाद झालेला आहे आणि त्यांनी जे काशी वर्णन त्या त्वष्टा ब्रह्मा यांच्या पुत्राला केलेलं आहे ते महाराज स्वमुखातून सायनदेवाला ऐकवतात. आणि सायनदेव हे सगळं चालू असताना तो म्हणतो की महाराज ज्या वेळेला हे सगळं तुम्ही सांगा होतं त्यावेळेला प्रत्यक्ष काशीचं दर्शन मला झालं, मी त्याच ठिकाणी होतो तुमच्याबरोबर आणि त्या काशीच्या लिंगावरती मी तुम्हाला पाहिलं. आणि त्यावेळेला ते म्हणतात की 43 काहीतरी अशी साधारणपणे 43व्या अध्यायातली 131वी ओवी आहे. काशी यात्रा विधान निरोपले मज विस्तारून तयावेळी होतो आपण तुम्हा सहित तेथेची. पाहिले आपण दृष्टांती स्वामी काशीपुरी असती जागृती की सुषुप्ती न कळे माते स्वामिया. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही होता त्यावेळेला तुम्ही सांगत होता त्यावेळेला मी तुमच्या सोबतच होतो महाराज आणि मी संपूर्ण काशी यात्रेचं वर्णन अनुभवलं, नुसतं ऐकलं नाही. मग महाराज त्याला म्हणतात की श्री गुरु म्हणती द्विजासी दाखविली तुझ काशी पुढे तुझ्या वंशी एकविसांशी यात्रा फळतयासे. म्हणजे 21 वर्ष 21 पिढ्या, वर्ष नव्हे 21 पिढ्या ज्या तुझ्या पुढे होतील त्या सगळ्यांना काशी यात्रेचं फळ प्रदान केलेलं आहे गुरु महाराजांनी. म्हणजे बघा की लक्षपूर्वक वाचण्याचं महत्व काय, मी वारंवार हे सांगण्याचा प्रयत्न करतोय आपल्याला की लक्षपूर्वक वाचणं, लक्षपूर्वक ऐकणं हे गुरुचरित्रातलं खरं गमक आहे. आणि ते जर आपल्याला साधता आलं तर हा गुरुपौर्णिमेचा उत्सव आपल्यासाठी फार मोठी आनंदाची, भक्तीची आणि गुरुकृपेची पहाट घेऊन होईल. म्हणून माझं अत्यंत कळकळीचं सांगणं आहे आपल्याला की केवळ उरकायचं म्हणून, केवळ वाचायचं म्हणून गुरुचरित्राचं वाचन करू नका. जे तुम्ही वाचाल त्याचं शांत चित्ताने तुम्ही वाचन करा, ते तुमच्या कानाला ऐकायला जाईल असं वाचन करा. आणि मग हा सगळा संसार, हे सगळं वाचन बिचन सगळं महाराजच करून घेतात, पण ते तुमची भावना पाहत असतात. तर मला असं वाटतं की आज आपण गुरुचरित्रातील गुरुभक्ती या विषयाला हात घातलेला आहे. हा अनंत विषय आहे, न संपणारा आहे. परंतु आजच्या पहिल्या भागामध्ये आपण इथेच कुठेतरी थांबणं आवश्यक आहे. या पुढील भागामध्ये आपण दुसऱ्या अध्यायातील संदीपकाची गुरुभक्ती या विषयावरती विवेचन ऐकणार आहोत. ज्या ज्या लोकांना हा चॅनल आवडेल त्यांनी इतरांना तो पुढे पाठवावा, त्यांना सांगावं की आपण सबस्क्राईब करा. आपण मला संधी दिलीत आणि हे माझ्या तोंडून गुरु महाराजांनी वधून घेतलं, हे सारं त्यांच्या चरणी अर्पण. आपल्याला खूप खूप धन्यवाद. शुभम भवतु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. असाच लोभ असू द्या.